नमस्कार. मी किलचे विजयकुमार दगडूआप्पा, सहशिक्षक, ईश्वर माध्यमिक विद्यालय सावरगाव थोट, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. विजय मॅथ्स या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर पहा, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्शिका छेदिका कोनाचे प्रमेय, थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सिकॅन्ट, त्याच पद्धतीनं थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स, एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स, तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या थेरम्सवर चर्चा केलेली होती. आजच्या व्हिडिओमध्ये त्यावर आधारित काही एक्झाम्पल्सवर आपण चर्चा करणार आहोत. जे एक्झाम्पल्स आपणाला टेक्स्टबुकमध्ये प्रॉब्लेम सेट 3.5 मध्ये देण्यात आलेली आहेत. तर पहा, पहिले एक्झाम्पल काय आहे. आता या ठिकाणी पहा, इन फिगर सेगमेंट PS इज अ टँजंट. ही टँजंट आहे किंवा PS हा जर सेगमेंट घेतला तर याला आपण टँजंट सेगमेंट असं म्हणतो. अँड लाईन PR इज अ सिकॅन्ट if PQ is equal to 3.6 and QR is equal to 6.4, find PS. आता यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की टँजंट सिकॅन्ट सेगमेंट थेरमनुसार आपण काय इक्वेशन लिहू शकतोय, तर PS स्क्वेअर इज इक्वल टू PQ इंटू PR. पहा, मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये याचा उल्लेख केला होता. बरेच विद्यार्थी या ठिकाणी चुका करतात की PQ इंटू QR लिहितात. असं लिहिता येत नाही. PQ इंटू PR असंच लिहावं लागेल, कारण इंटरसेक्टिंग पॉइंट पासून QR कॉर्डचे दोन एंड पॉइंट पाहिजेत आणि PQ इंटू PR. मग आता या ठिकाणी या इक्वेशनमध्ये जर आपण या दिलेल्या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केल्या तर आपणाला या ठिकाणी PS ची व्हॅल्यू काढता येईल. परंतु या ठिकाणी पहा, PQ दिलेला आहे, आपणाला QR दिलेला आहे. मग आपणाला या ठिकाणी PR ला असं लिहिता येईल PQ प्लस QR, आणि त्यानंतर त्या ठिकाणी PQ ची व्हॅल्यू आपण वेगळी आणि QR ची वेगळी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून एक्झाम्पल सोडवू. म्हणून त्यालाच मी असं लिहिलं, PQ इंटू PR ला कसं लिहिलं आपण, PQ प्लस QR असं लिहिता येईल. आता या ठिकाणी या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. PQ 3.6 आहे इंटू PQ 3.6 प्लस QR 6.4, आणि याला जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला मिळेल 3.6 इंटू 10 मीन्स 36. 36 ही कशाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, PS स्क्वेअरची व्हॅल्यू. फक्त हे इक्वेशन ज्याला कळालं किंवा या फिगरवरून कोणता थेरम आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे, हे तो थेरम लक्षात आल्यानंतर एक्झाम्पल सोडवायला काय अडचण येत नाही. आता या ठिकाणी PS स्क्वेअरची व्हॅल्यू जर 36 असेल तर बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स वी गेट PS इज इक्वल टू 6. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे आणि अशाच पद्धतीचे एक्झाम्पल्स आपल्याला एक्झाममध्ये दिलेले असतात. आता पहा, आपण जर सेकंड एक्झाम्पल पाहिलं तर यामध्ये इन फिगर कॉर्ड MN अँड कॉर्ड RS इंटरसेक्ट ॲट पॉइंट D. जेव्हा MN आणि RS या D बिंदूमध्ये परस्परांना किंवा एकमेकींना छेदतात. तर आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं, ज्यावेळी दोन कॉर्ड इंटरनली इंटरसेक्ट करतात, इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स, त्यावेळी आपण काय इक्वेशन लिहू शकतो, त्यावेळी आपण MD इंटू DN या प्रत्येक कॉर्डचे, प्रत्येक जीवेचे जे भाग होतात त्यांचे गुणाकार समान असतात. म्हणजे या ठिकाणी MN आणि DN चा जो काय प्रॉडक्ट आहे इज इक्वल टू RD इंटू DS और RD इंटू DS इज इक्वल टू MD इंटू DN असं लिहिता येईल. मग पहिला क्वेश्चन काय विचारला आपल्याला, RD इज इक्वल टू 15, DS इज इक्वल टू 4,
MD इज इक्वल टू 8 फाइंड DN. मग आपण इक्वेशन काय लिहू शकतो पहा, बाय थेरम ऑफ इंटरसेक्टिंग क्वार्ट आपण इक्वेशन लिहू शकतो MD इंटू DN इज इक्वल टू RD इंटू DS. मग आता या इक्वेशनमध्ये आपण MD ची व्हॅल्यू, DS ची व्हॅल्यू आणि RD ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा आणि DN कॅल्क्युलेट करा. असं लिहिता येईल 8 इंटू DN इज इक्वल टू 15 इंटू 4 मीन्स DN इज इक्वल टू 7.5. आता या मधली एक स्टेप्स लिहिलेली नाही मी, किंवा या ठिकाणी आपण काय करू, ह्या 8ला राईट हँड साईडमध्ये जर ट्रान्सफर केले तर ते 15 इंटू 4 डिवायडेड बाय 8 मिळेल आपणाला, आणि त्याला जर सिम्प्लिफाय केलं तर DN ची व्हॅल्यू 7.5 मिळेल. आता सेकंड क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे पहा, RS आपणाला 18 दिलेला आहे. असंच इक्वेशन आपण सेकंड एक्झाम्पल सोडवण्यासाठी सुद्धा बाय थेरम ऑफ इंटरसेक्टिंग क्वार्ट्स हेच इक्वेशन लिहू शकतोय. परंतु या इक्वेशनमध्ये कुठं RS आलेला आहे का? नाही. परंतु RS दिलेला आहे. आपणाला पाहिजे RD आणि DS कॅल्क्युलेट करायचा आहे. आपणाला RD माहीत नाही, DS माहीत नाही, आपणाला RS डायरेक्टली या ठिकाणी पूर्ण RD या क्वार्टची लेंथ दिलेली. मग त्यावेळी आपण काय करू, त्या ठिकाणी DS ला X ॲझ्युम करू किंवा M गृहीत धरा. समजा DS ला आपण M असं गृहीत धरल्यानंतर RD काय मिळेल, RS जर 18 असेल तर RD हा 18 मायनस M असेल. आणि त्यानंतर आपण बाय थेरम ऑफ इंटरसेक्टिंग क्वार्ट्स आपण इक्वेशन तेच लिहिणार आहे, DS इंटू RD इज इक्वल टू MD इंटू DN. हेच इक्वेशन, फक्त मी लेफ्ट हँड साईडमध्ये DS आणि RD घेतलेले आहे. आता याच्यामध्ये जर प्रत्येक व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आपण तर DS आपण M या ठिकाणी सपोज केलेला आहे, गृहीत धरलेला आहे, आणि RD ची व्हॅल्यू आहे 18 मायनस M, MD आहे 9 आणि DN आहे 8. आणि हे जर इक्वेशन सॉल्व केलं तर पुढे आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन मिळेल 18M मायनस M स्क्वेअर इज इक्वल टू 72. आणि यालाच असं लिहिता येईल का पहा, हे जर M स्क्वेअर राईट हँड साईडमध्ये नेले तर प्लस होतील, हे मायनस होतील, 72 प्लस ॲज इट इज. मग यालाच असं लिहिता येतं आपणाला, राईट हँड साईडमध्ये पूर्ण आपण टर्म ट्रान्सफर केल्या आणि त्याला जर उलट पद्धतीनं लिहिलं तर असं लिहिता येईल, काही अडचण येणार नाही. किंवा कोणतीही पद्धत वापरा तुम्ही, हे 72 लेफ्ट हँड साईडमध्ये ट्रान्सफर करा, -1 मल्टिप्लाय करा आणि अशा पद्धतीचं इक्वेशन मिळेल आपल्याला. आता हे इक्वेशन जर आपण, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, बाय फॅक्टोरायझेशन मेथड अवयव पद्धतीनं जर याला सोडवलं तर आपल्याला असं लिहिता येईल M स्क्वेअर मायनस 12M मायनस 6M प्लस 72. आपण 72चं असं फॅक्टोरायझेशन केलं, 12 and 6 सम ऑफ दीज टू फॅक्टर्स इज -18 अँड प्रोडक्ट इज 72. मग आता या पहिल्या दोन टर्ममध्ये काय कॉमन निघेल, M, आणि या दोन टर्ममध्ये -6 आणि M इंटू M मायनस 12 -6 जर कॉमन घेतले तर सेकंड ब्रॅकेटमध्ये मिळेल M मायनस 12 इज इक्वल टू 0. आणि यावरूनच आपण लिहू शकतो M मायनस 12 इंटू M मायनस 6 इज इक्वल टू 0. या ठिकाणी आपल्याला काही जास्त सांगण्याची आवश्यकता नाही, कारण हा भाग आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये शिकलेलो आहोत. आणि या इक्वेशनवरून Mच्या दोन व्हॅल्यू आपल्याला कोणत्या मिळणार आहेत, तर या ठिकाणी Mची एक व्हॅल्यू आपल्याला 12 मिळणार आहे, दुसरी व्हॅल्यू 6 मिळणार आहे. आणि Mची व्हॅल्यू म्हणजेच M आपण कशाला ॲझ्युम केलेलं होतं, DSला, आणि DSच कॅल्क्युलेट करा म्हणलेलं होतं. देअरफोर DS इज इक्वल टू 12 or 6. म्हणून DSचीच किंमत या ठिकाणी 12 किंवा 6 मिळेल. पहा काय केलेले आपण या एक्झाम्पलमध्ये, फक्त जेव्हा पूर्ण जीवेची लांबी दिलेली असते त्यापैकी एक भाग तुम्ही X ॲझ्युम करा आणि दुसऱ्या भागाची लांबी आपल्याला त्याच पद्धतीने लिहिता येईल, त्याच
व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये लिहिता येईल. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल काय आहे पहा. इन फिगर EF is a diameter and segment DF is a tangent. EF हा डायमीटर आहे आणि DF काय आहे, टँजंट आहे. दी रेडियस ऑफ सर्कल इज R. त्या सर्कलची रेडियस जर R असेल तर काय प्रूव्ह करा. प्रूव्ह दॅट DE into GE is equal to 4R². आता या ठिकाणी पहा, या एक्झाम्पलमध्ये आपणाला कोणती प्रॉपर्टी वापरता येईल, कोणता थेरम वापरता येईल हाही विचार आधी करा. ठीक आहे, या ठिकाणी EF हा डायमीटर नाही या ठिकाणी असं गृहीत धरा आणि एक सिकॅन्ट आणि एक टँजंट आहे असं गृहीत धरून आपण यापूर्वीच्या पहिल्या प्रॉब्लेममध्ये पाहिलं होतं की आपण DF² इज इक्वल टू DG इंटू DE लिहू शकतो आपण. मग ते इक्वेशन या ठिकाणी लिहू शकतो आपण बाय टँजंट सिकॅन्ट सेगमेंट थेरम. या टँजंट सिकॅन्ट स्पर्शिका आणि छेदिका च्या प्रमेयानुसार आपण काय लिहू शकतोय. या ठिकाणी आपण इक्वेशन लिहू DF² इज इक्वल टू DE इंटू DG. याला आपण इक्वेशन 1 म्हणू. ठीक आहे, याचा काय फायदा होईल पुढे पाहूत आपण ही एक प्रॉपर्टी या इक्वेशनमध्ये हा एक थेरम वापरू शकतो. त्यानंतर सेकंड थेरम किंवा सेकंड कोणती प्रॉपर्टी आपण वापरू शकतोय. जर आपणाला EF हा जर डायमीटर दिलेला असेल तर HF रेडियस असेल, F हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असेल, म्हणजे या ठिकाणी जो काही अँगल DFE मिळणार आहे हा 90 डिग्रीचा मिळणार आहे. याचाच अर्थ काय होईल की DFE हा ट्रँगल तुम्हाला राईट अँगल ट्रँगल मिळणार आहे आणि राईट अँगल ट्रँगल असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पायथागोरस अप्लाय करता येईल. मग त्याचाच उल्लेख या ठिकाणी आपण करायलो की EF इज अ डायमीटर, अँगल DFE इज इक्वल टू 90 डिग्री. हा DFE हा अँगल 90 डिग्रीचा असला पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी इन ट्रँगल DFE, या DFE ट्रँगलमध्ये बाय पायथागोरस थेरम आपण काय लिहू शकतोय तर DF² प्लस EF² इज इक्वल टू DE² बाय पायथागोरस थेरम. आता या ठिकाणी पहा, DF² ची व्हॅल्यू तर आपण पहिल्या इक्वेशनमध्ये या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेली आहे, काढलेली आहे बाय टँजंट सिकॅन्ट सेगमेंट थेरम. मग हीच इक्वेशन 1 मध्ये जी काही व्हॅल्यू आपण DF² ची काढून घेतलेली आहे DE इंटू DG, ही आपण या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करू. त्यापूर्वी याला आपण आणखीन थोडं सिम्प्लिफाय करू किंवा या ठिकाणीच आपण समजा या ठिकाणी DF² आहे, DF² आहे तर या ठिकाणी DF² ची व्हॅल्यू काय लिहिली आपण DE इंटू DG. आणि EF काय आहे, EF हा डायमीटर आहे, डायमीटर आहे तर रेडियस R दिलेली आहे आपणाला. म्हणजे या ठिकाणी EF काय होईल आपला 2R होईल, 2R² इज इक्वल टू DE ला आपल्याला काही म्हणता येणार नाही, DE ला ॲज इट इज ठेवला आपण. मग आता याला जर सिम्प्लिफाय करत गेलं, समजा या ठिकाणी हे जर आपण राईट हँड साईडमध्ये आणले तर असं लिहिता येईल आपणाला 2R² इज इक्वल टू DE² मायनस DE इंटू DG. आता या दोन टर्ममध्ये, हा ब्रॅकेट म्हणजे एक टर्म आणि DE² दुसरी टर्म, या दोन टर्ममध्ये आपल्याला काय कॉमन घेता येईल, DE कॉमन घेता येईल. DE जर कॉमन घेतला तर DE इन ब्रॅकेट DE मायनस सेकंड ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक असतं, कोणता फॅक्टर शिल्लक राहील DG. मग DE मायनस DG आता फिगरमध्ये पहा, DE मायनस DG मीन्स EG और GE. म्हणजे त्याला लिहिता येईल आपणाला 4R² इज इक्वल टू DE इंटू GE. हेच आपणाला प्रूव्ह करायचं सांगितलेलं होतं, 4R² इज इक्वल टू DE इंटू GE. तर पहा
या प्रॉब्लेममध्ये काय केले, आपण या ठिकाणी दोन प्रॉपर्टीज वापरल्या. एक तर पायथागोरस वापरला, या ठिकाणी राईट अँगल बाय टँजंट थिअरम, या ठिकाणी राईट अँगल ट्रँगल या ठिकाणी फॉर्म होईल. आणि सुरुवातीला कोणती प्रॉपर्टी वापरली होती आपण, बाय टँजंट सिकँड सेगमेंट्स थिअरम. म्हणजे आपण जर सराव करत गेलो आणि हे वेगवेगळ्या प्रॉपर्टीज जर वापरत गेलो तर आपणाला कोणताही प्रॉब्लेम अवघड वाटणार नाही. एखादी फिगर पाहिल्या पाहिल्या आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे की मला या फिगरमध्ये कोणकोणते गुणधर्म आपण वापरू शकतो किंवा वापरता येतील. त्यावेळी आपणाला भूमिती खूप सोपी वाटेल. तर अशा पद्धतीनं आपण या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज, वेगवेगळे थेरम वापरून आपण प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करू शकतो. धन्यवाद.